नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ पवार वायके, तुमची सायन्स शिक्षिका. आत्तापर्यंत आपण एकूण 11 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे वेगवेगळ्या व्हिडिओजमार्फत. काही व्हिडिओज माझे सहकारी शिक्षक ठाकरे सर यांनी अपलोड केलेले आहेत आणि काही व्हिडिओज मी केलेले आहेत. तर असे एकूण 11 चॅप्टर्स आपले इयत्ता 7वीच्या विज्ञानाचे शिकवून जवळपास पूर्ण झालेले आहेत. आणि आज मी तुमच्या 7वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातले सेमीचं 12th चॅप्टर आज सुरू करणार आहे, ज्याचं नाव आहे द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स. आपल्या शरीरातल्या मस्क्युलर सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास आपल्याला ह्या 12th चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्यासाठी अगदी सुरुवातीलाच इथे 2 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, जे तुमच्या 6वीच्या भागावर आधारित आहेत. लेट्स रिकॉल ह्या सदरामध्ये बघा. व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? व्हॉट इज मीन बाय ऑर्गन सिस्टीम? ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय? अवयव संस्था असं आपण म्हणू शकतो त्याला. तर त्याचं एक छोटीशी डेफिनेशन इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसते बघा. An organ system is a group of organs that work together as a biological system to perform one or more functions. Organ system म्हणजे काय? It is a group of organs. अवयवांचा ग्रुप आहे हा, जो काय करतो? एक किंवा अनेक शरीरातले कार्य पार पाडत असतो. Each organ does a particular job in the body and is made up of distinct tissues. प्रत्येक ऑर्गनला एक विशिष्ट प्रकारचा जॉब नेमून दिलेला असतो आणि हे ऑर्गन कशाने बनलेले असतात? इट इज मेड अप ऑफ टिश्यूज. इथे स्क्रीनवर काही ऑर्गन्स सिस्टीम दिसतंय बघा, जसं की ही जी दिसते इट्स रेस्पिरेटरी सिस्टीम. मग यामध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत ते तुम्हाला दिसत आहेत इथे बघा. अशा वेगवेगळ्या ऑर्गन्सने ऑर्गन सिस्टीम तयार होत असते. हे बघा, इकडे पण काही सिस्टीम्स दिसत आहेत आपल्या शरीरामधल्या. हे तुम्ही गुगल बाबाला नक्कीच विचारू शकतात. हे बघा, इथे एक डायजेस्टिव्ह सिस्टीम दिसते. ह्या सगळ्या ऑर्गन सिस्टीम्स आहेत. एक्सक्रिटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम. दीज आर द ऑर्गन सिस्टीम्स इन आवर बॉडी. समजलं सगळ्यांना? तर ही डेफिनेशन व्यवस्थितपणे तुम्ही वहीत लिहून काढायची, इथे जी दिलेली आहे ती ऑर्गन सिस्टीमची. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन? हाऊ आर द बोन्स इन आवर बॉडी जॉईन टू इच अदर? आपल्या शरीरात जे बोन्स आहेत, बोन्स म्हणजे काय? आपल्या शरीरात असणारी हाडे, ही एकमेकांना कशाने जॉईन केलेली असतात? सांगा पाहू. तर मला माहिती आहे की तुम्हाला उत्तर नक्कीच येत असेल, कारण हा भाग 6वीच्या भागावर आधारित आहे. तर बोन्स आर जॉईन टुगेदर विथ द हेल्प ऑफ मसल्स. मसल्सने आपले बोन्स जॉईन्स केलेले असतात आणि मग मसल्सने बनलेली सिस्टीम म्हणजे मस्क्युलर सिस्टीम, स्नायू संस्था असं म्हणू शकतो आपण. ती आपल्याला आता पुढे बघायची. मस्क्युलर सिस्टीम इथे स्क्रीनवर दिसतंय बघा तुम्हाला. क्लोज युअर फिस्ट टाईटली अँड बेंड युअर आर्म ॲट द एल्बो. Now feel the upper part of this arm with the fingers of your other hand. What did you experience? कृती करायला सांगितली तुम्हाला. चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमचं फिस्ट म्हणजे मूठ अगदी टाईटली मूठ वळा तुमची आणि नंतर तुमचं आर्म एल्बोच्या ठिकाणी वळवा. चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला काय दिसेल? आर्मचा जो अप्पर पार्ट आहे, इथे जो चित्रामध्ये दिसतोय बघा, हा आहे आपल्या आर्मचा अप्पर पार्ट. हा कसा झालेला दिसतो? तर तिथले मसल्स असे फुगलेले दिसतात, हार्डनेस आलेला वाटतो. खास करून व्यायाम करणारी जी व्यक्ती असते तिचे स्नायू आपल्याला स्पष्ट दिसतात अशा प्रकारे. तर हा हार्डनेस तुम्हाला जाणवतो का? हे तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करून बघा, स्वतः अनुभव घेऊन बघा. डिड यू फील द हार्डनेस इन अप्पर आर्म? धिस फ्लेशी पार्ट कन्सिस्ट ऑफ मसल्स. तर हा जो पार्ट आहे जिथे आपल्याला हार्डनेस जाणवतो, हा जो भाग आहे, हा भाग कशाने बनलेला असतो? इट इज मेड अप इट इज कन्सिस्ट ऑफ मसल,
स्नायूंनी बनलेला असतो तो. मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज डिफरंट पार्ट्स ऑफ आवर बॉडी मूव्ह. हे मसल्स काय काम करतात, तर जेव्हा आपल्या बॉडीचे वेगवेगळे पार्ट्स हालचाल करत असतात त्यावेळेस हे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा रिलॅक्स होतात, म्हणजे आकुंचन पावतात किंवा प्रसरण पावतात. मसल्स गिव्ह अ बॉडी अ स्पेसिफिक शेप अँड पोश्चर. आपल्या बॉडीला मसल्समुळेच एक विशिष्ट आकार तयार झालेला आहे आणि पोश्चर म्हणजे शरीराची विशिष्ट ठेवण मिळालेली आहे आपल्याला. मसल्स आर बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. ही झाली मसल्सची डेफिनेशन. बघा, मसल्स म्हणजे काय? मसल्स आर बंडल्स ऑफ फायबर्स. काय आहेत ते? दे आर बंडल्स ऑफ फायबर्स. इथे ही डेफिनेशन मी अंडरलाईन करून दिली बघा तुम्हाला. तर तंतूंचे बंडल्स आहेत ते, आणि ते काय करतात? दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. गरजेनुसार ते प्रसरण पावतात किंवा आकुंचन पावतात. पुढचा भाग बघूया आता. कॅन यू टेल, इथे पुन्हा एक प्रश्न दिला आहे आपल्याला. व्हॉट इज द म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन मसल्स अँड बोन्स. स्नायू आणि हाडे यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, म्युच्युअल रिलेशनशिप आहे? तर याचं उत्तरच तुम्ही देणार आहातच, पण तेच उत्तर आपल्याला कालच्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे बघा. मसल्स आर फर्मली अटॅच टू बोन्स बाय मीन्स ऑफ टेंडन्स. टेंडन्स म्हणजे काय? स्नायूबंध. तर मसल्स हे बोन्सला अटॅच केलेले असतात टेंडन्सच्या मदतीने, म्हणजे स्नायूबंधांच्या मदतीने. वेन मसल्स कॉन्ट्रॅक्ट देर इज मूवमेंट ॲट द जॉईंट अँड द बोन्स मूव्ह आयदर नियरर टू ऑर अवे फ्रॉम ईच अदर. जेव्हा मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे आकुंचन पावतात तेव्हा जॉईंटच्या ठिकाणी मूवमेंट होते, हालचाल होते, आणि मग ते बोन्स एकतर मूव्ह नियरर टू ईच अदर और दे मूव्ह अवे फ्रॉम ईच अदर. म्हणजे ते जे बोन्स आहेत ते एकतर एकमेकांच्या जवळ येतात किंवा एकमेकांपासून लांब जातात. इथे दाखवलं आहे बघा चित्रामध्ये. हे जे चित्र दिसते याच्यात तुमच्या लक्षात येईल ते रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. काय झालं? मसल्स तिथे प्रसरण पावले, रिलॅक्स झाले. आणि दुसऱ्या याच्यात काय दिसतंय? कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. तिथे बोन्स जवळ आलेले दिसत आहेत एकमेकांच्या. अशा प्रकारे मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशनमुळे, आकुंचन प्रसरणामुळेच बोन्सची हालचाल होते. म्हणजेच एकूणच आपलं चालणं, फिरणं, चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते, किंवा आपण एखादी वस्तू उचलतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जेवढ्या आपण आपल्या बॉडीच्या मूवमेंट्स करतो त्या सगळ्या कशामुळे होतात? मसल्स आणि बोन्समुळे. द ॲक्शन ऑफ मसल्स इज नेसेसरी फॉर ऑल काइंड्स ऑफ मूवमेंट्स. सगळ्या हालचालींसाठी. फ्रॉम द स्मॉल मूवमेंट्स ऑफ आयलिड्स टू दोज दॅट डिमांड ग्रेट स्ट्रेंथ ॲज व्हेन चॉपिंग वूड विथ ॲन ॲक्स. म्हणजे अगदी छोट्या छोट्या ज्या हालचाली आहेत शरीरातल्या, जसं की आपण आपल्या पापण्या हलवतो, ही झालं अगदी छोटं उदाहरण. किंवा एखादं खूप ताकदीचं काम आहे, जसं चॉपिंग वूड म्हणजे लाकूड फोडणे, कुऱ्हाडीचा वापर करून लाकूड फोडणे, याला ताकद वापरावी लागते. तर असे सगळ्या जेवढ्या हालचाली आहेत ह्या सगळ्या हालचाली मसल्समुळेच होतात. वी यूज मसल्स फॉर व्हेरियस मूवमेंट्स लाईक टॉकिंग, लाफिंग, वॉकिंग, जम्पिंग, थ्रोईंग एट्सेट्रा. इथे जेवढ्या ह्या ज्या क्रिया दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवर, बोलणे, हसणे, चालणे, उड्या मारणे, एखादी वस्तू फेकणे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मसल्स मदत करतात. मसल्सच्या शिवाय ह्या हालचाली पूर्ण होऊ शकत नाही. नाउ देर इज अगेन वन क्वेश्चन इन यूज युअर ब्रेन पॉवर. विच पार्ट्स ऑफ युअर बॉडी आर मेड अप ओनली ऑफ मसल्स. फक्त मसल्सने बनलेले आपल्या बॉडीमधले पार्ट्स सांगा. तर त्याच्या आधारे एक म्हणच बनलेली मराठीमध्ये बघा, जिभेला हाड नाही. आहे का तुमच्या जिभेला हाड? चेक करा बरं. जिभेला हाड नाही ही म्हण आहे
पण सायन्सच्या दृष्टीने आपण इथे काय अर्थ घेऊ शकतो त्याचा, की जीभ ही फक्त मसल्सने बनलेली आहे, फक्त स्नायूंनी बनलेली आहे. तिच्यामध्ये बोन्स नाहीत, तरीसुद्धा आपण जिभेची व्यवस्थित हालचाल करू शकतो. तर असे अजून आपल्या बॉडीमध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत ते तुम्ही शोधायचे आहेत आणि मला लिहून पाठवायचे आहेत. कळालं का? एक अवयव मी तुम्हाला सांगितला जो तुम्हाला माहीत पण आहे, जीभ, टंग. आणखी कोणकोणते ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमधले की ज्यांच्यामध्ये बोन्स नाहीत, जे फक्त मसल्सनेच बनलेले आहेत. असे ऑर्गन्सची नावं लिहून पाठवायची आहेत. समजलं? आता पुढचं पेज बघूया आपण. पेज नंबर 82 दिसत असेल ना तुम्हाला स्क्रीनवर. डू यू नो देअर आर मोर दॅन 600 मसल्स इन द ह्युमन बॉडी. आपल्या शरीरामध्ये 600पेक्षाही जास्त मसल्स आहेत. मसल्स कॉन्ट्रीब्यूट ऑलमोस्ट 40% ऑफ द वेट ऑफ अ हेल्दी अडल्ट ह्युमन बॉडी. एखादा चांगला हेल्दी जो प्रौढ व्यक्ती असेल, पुरुष असो किंवा स्त्री असो, जिची वाढ पूर्ण झालेली आहे आणि जी हेल्दी आहे, निरोगी आहे, अशा व्यक्तीच्या एकूण वजनाच्या 40% वजन हे मसल्सचं असतं. देर आर अबाउट 30 मसल्स इन द ह्युमन फेस. बघा, आपल्या चेहऱ्यावरच एकूण किती मसल्स आहेत? 30 मसल्स. त्यांचा वापर करून तर आपण वेगवेगळे हावभाव प्रकट करू शकतो, जसं हसणे, रडणे, रागावणे, चिडणे, सगळंच. आवर आईज, माउथ अँड नोज आर एनसर्कल्ड बाय स्मॉल मसल्स. आपले डोळे, तोंड, नाक याच्या भोवती अनेक छोटे छोटे मसल्स आहेत. एक्सप्रेशन्स लाईक हॅपीनेस, सॅडनेस, फिअर आर एक्सप्रेस्ड बाय द मुवमेंट्स ऑफ दीज मसल्स ऑन द फेस. चेहऱ्यावरच्या मसल्सचा वापर करून आपण आपले एक्सप्रेशन्स, हावभाव व्यक्त करू शकतो. सगळे एक्सप्रेशन्स, रडण्याचे, चिडण्याचे, दुःखाचे, आनंदाचे, त्यावेळेस आपल्या चेहऱ्याचे भाव जे बदलत जातात ते सगळे कशामुळे? बिकॉज ऑफ द मसल्स इन आवर फेस. पुढे बघा आता. कॅन यू टेल, आर द मसल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स इन आवर बॉडी आयडेंटिकल? आयडेंटिकल म्हणजे सेम. तर आपल्या शरीरातले सगळे मसल्स आयडेंटिकल असू शकतात का? काय वाटतं तुम्हाला? सेम असतील का सगळे मसल्स? नो, दे कांट बी सेम. बरोबर आहे की नाही? ते अजिबात सेम असू शकत नाही. ते आयडेंटिकल असू शकत नाही. मग इथे आपल्याला 2 प्रकारचे मसल्स दिलेले आहेत. पहिलं आहे व्हॉलंटरी मसल्स. वर्किंग विथ अवर हँड्स, वॉकिंग, इटिंग एटसेट्रा आर फंक्शन्स दॅट डिपेंड अपॉन अवर विल. विल म्हणजे इच्छा. आपल्या हातांचं आणि पायांचं कार्य हे आपल्या इच्छेवर चालतं. आपण ठरवलं तर हातांची मूवमेंट करू शकतो, आपण ठरवलं तर पायांची मूवमेंट करतो. मग असे जे मसल्स आहेत की जे आपल्या इच्छेनुसार काम करतात, दे आर नोन ॲज व्हॉलंटरी मसल्स. मसल्स यूज्ड इन दीज ॲक्शन्स आर कॉल्ड व्हॉलंटरी मसल्स. फॉर एक्झाम्पल, मसल्स इन अवर आर्म्स अँड लेग्स आर व्हॉलंटरी मसल्स. आपल्या हातामधले आणि पायामधले मसल्स हे ऐच्छिक स्नायू आहेत. ऐच्छिक म्हणजे काय? तर ते आपल्या इच्छेनुसार कार्य करू शकतात, म्हणून त्यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात किंवा व्हॉलंटरी मसल्स म्हणतात. दुसरा टाईप कोणता आहे? इनव्हॉलंटरी मसल्स, अनैच्छिक स्नायू. व्हेरियस प्रोसेसेस लाईक ब्रीदिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन आर व्हायटल फंक्शन्स. दॅट इज दे आर इसेन्शियल फॉर लाईफ. आपल्या शरीरात असेही काही स्नायू आहेत की जे खूप मेन रोल करतात बॉडीमध्ये. त्यांचं कार्य खूप महत्त्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे. जसं की ब्रीदिंग, श्वास घेणे, किंवा ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण. त्यानंतर डायजेशन. हे जे महत्त्वाचे रोल आहेत ते रोल काही आपल्या इच्छेवर डिपेंड नसतात. म्हणजे आपण ठरवलं की श्वास घ्यायचा, नाही ठरवलं तर तो थांबवून ठेवायचा. आपण ठरवलं तरच ब्लडचं सर्क्युलेशन होईल, किंवा आपण ऑर्डर केलं तरच अन्नाचं पचन होईल, असं आहे का? नाही. हे कार्य आपल्या इच्छेवर नसतं, तर ते शरीरात सतत चालणारं कार्य आहे. दे डू नॉट डिपेंड अपॉन आवर विल.
The muscles of organs which carry out these involuntary functions are called involuntary muscles. हे जे कार्य चालतात, जे खूप महत्त्वाचे आहेत, खूप गरजेचे आहेत आणि ते काही आपल्या इच्छेवर चालत नाहीत, असं कार्य घडवून आणणाऱ्या आपल्या शरीरातील स्नायूंना इनव्हॉलंटरी मसल्स असं म्हणतात. फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स लाईक द स्टमक, स्टमक म्हणजे आपलं पोट किंवा जठर म्हणू शकतो आपण त्याला. इंटेस्टाईन म्हणजे शरीरात असणारे आतडे, 2 प्रकारचे इंटेस्टाईन्स आपल्या बॉडीमध्ये आहेत, स्मॉल अँड बिग. हार्टची सतत जी हार्टबीट्स चालू असतात, हृदयाची सतत धडधड चालू असते, पंपिंग चालू असतं, हे कार्य घडवून आणणारे जे स्नायू आहेत दे आर इनव्हॉलंटरी मसल्स. Stomach, intestine, heart are carried out in their own fixed manner by involuntary muscles. यांचे कार्य त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने फिक्स्ड मॅनरमध्ये चालू असतात. तर अशा मसल्सला अनैच्छिक स्नायू असं म्हणतात. मग इथे तुम्हाला पुन्हा एक लिस्ट बनवायला सांगितली बघा. विच ऑर्गन्स इन आवर बॉडी हॅव व्हॉलंटरी मसल्स अँड विच वन्स हॅव इनव्हॉलंटरी मसल्स. फाइंड आउट अँड मेक अ लिस्ट ऑफ ईच टाईप. आपल्या बॉडीमध्ये कोणत्या ऑर्गन्समध्ये व्हॉलंटरी मसल्स आहेत आणि कोणत्या ऑर्गन्समध्ये इनव्हॉलंटरी मसल्स आहेत, त्याची एक लिस्ट तुम्ही छान बनवायची आहे आणि ती मला पाठवायची आहे. आला हा भाग लक्षात तुमच्या? व्हॉलंटरी मसल्स अँड इनव्हॉलंटरी मसल्स, दोघांमध्ये फरक लिहा असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला असू शकतो. राईट द डिफरन्स बिटवीन व्हॉलंटरी मसल्स अँड इनव्हॉलंटरी मसल्स. किंवा असंही असू शकतं, विच ऑर्गन्स हॅव व्हॉलंटरी मसल्स अँड विच ऑर्गन्स हॅव इनव्हॉलंटरी मसल्स. हा प्रश्न तर इथे तुम्हाला दिलेला पण आहे. आता पुढच्या भागाकडे जाऊया आपण. टाईप्स ऑफ मसल्स. इथे वेगळे अजून टाईप्स दिलेले आहेत मसल्सचे. पहिला आहे स्केलेटल मसल्स. अस्थि स्नायू असं त्याला म्हणतात मराठीत. The 2 ends of each of these muscles are attached to 2 different bones. का यांना अस्थिस्नायू म्हणतात? तर ह्या मसल्सचे 2 टोकं 2 वेगवेगळ्या बोन्सला जोडलेले असतात. एक्झाम्पल्स ऑफ सच मसल्स आर मसल्स ऑफ दी आर्म्स अँड लेग्स. हातापायात जे स्नायू आहेत ते स्नायू असे स्केलेटल मसल्स असतात. देअर मुवमेंट्स आर व्हॉलंटरी. They are also responsible for holding the bones of the skeleton together and giving shape to our body. या मसल्समुळे काय होतं, सगळे बोन्स एकमेकांना जोडले जातात आणि त्यामुळे आपल्या बॉडीला आकार तयार होतो. मसल्स नसते तर काय झालं असतं, हाडांचा नुसता सांगाडा असता आणि तो सांगाडा तुम्ही बघितलेलाही असेल कदाचित, हाडांचा सांगाडा, त्याला आकार असतो का काही? नाही. तर हे हाडांना जोडून ठेवण्याचं काम हे स्केलेटल मसल्स करतात आणि त्यामुळेच आपल्या शरीराला एक पोश्चर, एक शेप येतो विशिष्ट. नंतर दुसरा प्रकार आहे हार्ट ऑर कार्डियक मसल्स. हृदयाचे स्नायू असं त्याला म्हणू शकतो आपण. दीज मसल्स ब्रिंग अबाउट दी कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, दॅट इज बीटिंग ऑफ द हार्ट. यांच्यामुळे कोणतं कार्य घडतं, आपल्या हृदयाचे स्नायू कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स होतात ह्या मसल्समुळे. म्हणजेच काय, आपल्या हृदयाचं हार्टबीट्स जे चालू आहेत, बीटिंग जे चालू असतं, धडधड जी चालू असते, ती ह्या मसल्समुळे होत असते. देअर मुवमेंट इज इनव्हॉलंटरी. ह्या स्नायूंची हालचाल ही इनव्हॉलंटरी असते वरती बघितल्याप्रमाणे. कार्डियक मसल्स कॉज आवर हार्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली ॲट अ रेट ऑफ अबाउट 70 टाइम्स पर मिनट. एका मिनिटाला आपल्या हृदयाचं कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन जे होतं ह्या कार्डियक मसल्समुळे, ते कसं असतं, 70 टाइम्स पर मिनट. म्हणजे एका मिनिटात साधारणपणे 70 वेळा त्याचं कॉन्ट्रॅक्सेशन आणि रिलॅक्सेशन होत असतं. म्हणजे एका मिनिटात आपल्या हृदयाचे बीट्स किती असतात, सर्वसाधारणपणे 70. आणि हे इनव्हॉलंटरी आहे. नंतर स्मूथ मसल्स, तिसरा टाईप, ज्यांना मृदू स्नायू असं म्हणतात. दीज मसल्स आर प्रेझेंट इन दी इंटरनल ऑर्गन्स अदर दॅन द हार्ट. हार्ट सोडून बाकीचे जे आपल्या
इंटरनल ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीचे, त्यांच्यामध्ये हे मसल्स असतात. फॉर एक्झाम्पल मसल्स ऑफ द स्टमक, इंटेस्टाईन्स, ब्लड व्हेसल्स, युटेरस एट्सेट्रा. स्टमकमध्ये म्हणजे पोटामध्ये, जठरामध्ये, त्यानंतर आतड्यामध्ये, नंतर ब्लड व्हेसल्समध्ये म्हणजे रक्तवाहिन्या, आणि युटेरस. युटेरस म्हणजे काय? गर्भाशय. यांच्यामध्ये जे स्नायू आहेत ते स्मूथ मसल्स आहेत. देअर मुवमेंट्स आर इनव्हॉलेंटरी अँड स्लो. त्यांच्या मुवमेंट्स कशा असतात? इनव्हॉलेंटरी म्हणजे अनैच्छिक आणि स्लो मुवमेंट्स असतात. व्हेरियस व्हायटल फंक्शन्स ऑफ आवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनअवेअर आर कॅरीड आउट बाय दीज स्पेशल मसल्स. आपल्या शरीरात चालणाऱ्या हालचाली की ज्यांच्याबाबत आपण अनअवेअर असतो, म्हणजे आपल्याला कळतही नाही त्या हालचाली होत आहेत. जसं की अन्नपचन होत असतं, आपल्याला बाहेर समजत नाही अन्नपचन होण्याची क्रिया चालू आहे, किंवा इंटेस्टाईनमधलं क्रिया, किंवा ब्लड सर्क्युलेशनची जी क्रिया सतत चालू आहे, ह्या क्रियेची जाणीव आपल्याला बाहेर कळत नाही. कळतं का आपल्याला की अरे आता रक्त इथपर्यंत पोचलं आहे, मग पुढेच पास झालेलं आहे, आता पायापर्यंत पोचलं आहे, तिथून रिटर्न येतं आहे, असं काही हालचाल आपल्याला जाणवते का? अजिबात नाही. अशा ज्या शरीरामधल्या क्रिया आहेत की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, पण त्यांच्याबद्दल आपल्याला जाणीव होत नाही, त्या नकळत सतत चालू असतात, अशा क्रिया घडवून आणणाऱ्या ह्या खास मसल्सला स्मूथ मसल्स म्हणतात. दीज आर व्हेरी स्पेशल मसल्स. अशा प्रकारे आपण मसल्सचे पुन्हा 3 वेगळे टाईप्स इथे बघितले. स्केलेटल मसल्स, हार्ट और कार्डियॅक मसल्स आणि स्मूथ मसल्स. तर ह्या व्हिडिओमध्ये हे जे महत्त्वाचे मुद्दे आज आपण बघितले, मस्क्युलर सिस्टीम, त्यानंतर मसल्सचे पडणारे प्रकार, यांचा अभ्यास आपण केला. हा अभ्यास तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित करायचा आहे. त्यासाठी पुस्तकाचे हे 2 पेजेस, पेज नंबर 81 आणि पेज नंबर 82, यांचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. मी जे काही प्रश्न यात तुम्हाला सांगितले लिहून काढायला, ते लिहून मला पाठवायचे आहे. आणि त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पेज नंबर 83चा अभ्यास करणार आहोत. तर आत्ता इथे थांबूया, मात्र तुम्ही व्यवस्थित ह्याचं वाचन करायचं आहे.